नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक क्रमांक 2 वास्तव संख्या या घटकातील सराव संच 2.1 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। चला तर पाहूया उदाहरण क्रमांक 1। उदाहरण क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंडी आवर्ती असेल ते लिहा। आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, ज्या परिमेय संख्येचा छेद 2 किंवा 5 यापैकी मूळ संख्या असेल तर त्याचे दशांश रूप काय असतं? खंडित असतं। आणि 2 किंवा 5 व्यतिरिक्त ज्या परिमेय संख्येचा छेदाचे अवयव असतात अशीच परिमेय संख्या काय असते? त्या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असतं। आता एक एक उदाहरणाचं उत्तर आपण पाहूया। उदाहरण क्रमांक 1 नंबर पाहणार आहोत। आता ह्या पहिल्या उदाहरणात काय 13/5 या संख्येच्या छेदात काय आहे? 5 आहे बघा। 13/5 या संख्येच्या छेदात पाच हा मूळ अवयव आहे। 5 हा काय आहे? मूळ अवयव आहे। त्यामुळे काय झालं? या संख्येचे दशांश रूप काय झालं? खंडित। या संख्येचे दशांश रूप खंडित आहे। म्हणून उत्तर 13/5 या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे। आता हे पहिलं उदाहरण झालं। तर दुसरं उदाहरण पाहूया। उदाहरण क्रमांक 2। आता ह्या उदाहरण क्रमांक 2 मध्ये परिमेय संख्या काय? 2/11। आता 2/11 या ठिकाणी पहा, मूळ अवयव 2 किंवा 5 व्यतिरिक्त 11 आहे, म्हणून या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे। 2/11 या संख्येच्या छेदात मूळ अवयव 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त काय आहे? 11 आहे। काय आहे? 11 आहे। म्हणून संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे। त्याचं उत्तर लिहिता येईल आपल्याला। उत्तर 2/11 या
परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. अखंड आवर्ती आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे. या तिसऱ्या उदाहरणाचा जर विचार केला तर या तिसऱ्या उदाहरणात 29/16 यामध्ये काय आहे पहा. 29/16 या संख्येच्या छेदात 2 हा मूळ अवयव आहे. कारण 16ची फोड 2×8=16. परत 8ची फोड कशी येणार आहे 2×2×2 म्हणजे याचे जे अवयव आहेत मूळ अवयव हे 2 आहे. 29/11 या संख्येच्या छेदात 2 हा मूळ अवयव आहे. 2 हा मूळ अवयव आहे. आता त्यामुळे याचं रूप काय झालं खंडित रूप आहे. म्हणून या संख्येचे दशांश रूप दशांश रूप खंडित आहे. रूप खंडित आहे. आणि याचं उत्तर लिहूया 29/11. 29/11 या संख्येचे परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे. अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवता येईल. चौथं आणि पाचवं उदाहरण यावर्षी अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण त्याचा अभ्यास करणार नाही. तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि समजावून घ्या. लक्षात ठेवा ज्यावेळी परिमेय संख्येच्या छेदात पुन्हा एकदा सांगतो 2 किंवा 5 या जर मूळ संख्या असतील तर खंडित दशांश रूप होतं. आणि 2 आणि 5 व्यतिरिक्त जर संख्या असतील छेदामध्ये तर त्या संख्येचे दशांश रूप काय असतं अखंड आवर्ती असतं. प्रश्न क्रमांक 2. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. या ठिकाणी 127/200 आहे. जे 127ला काय करायला पाहिजे 200 ने भागायला पाहिजे. या ठिकाणी मी 200 लिहितो आणि 127 आणि त्याच्या पुढे 0 घेतो. आता पहा 127 हे 200 पेक्षा लहान आहे म्हणून कितीचा भाग गेला 0चा भाग गेला. दशांश चिन्ह. आता इथे संख्या झाली किती 1270 झाली. किंवा हा जर पहिला भागाकार केला तर 0चा भाग जाईल म्हणजे जिथे राहील किती 127 आणि मग त्याच्यावर आपण काय उतरून घेऊ 0 उतरून घेऊ. आता 200 ने भागणार आहे 1270. बेसक 12 म्हणजे 6चा भाग जाईल. 6 दुनी 12 यांची वजाबाकी आहे. जे उत्तर किती आलं 0700. परत त्याच्यावर एक 0 उतरून घेतलं 700 झालं. 3 दुनी 6 3चा भाग जाईल 3 दुनी 6 600 येईल. उरलं किती 100 उरलेलं आहे. आणि परत त्याच्यावर एक उरलेलं 0 येईल आणि
205 205 1000. आता या ठिकाणी बाकी किती आली 000 बाकी आलेले आहे, म्हणजे भागाकाराची प्रक्रिया इथं संपलेली आहे. म्हणून उत्तर इथं काय येणार आहे, उत्तर 127/200 बरोबर 0.635 आलं. आता तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्र, या ठिकाणी भागाकार खंडित आहे, कारण जे हे 200चे अवयव आहेत ते 2 आणि 5 या मूळ अवयवाने ही संख्या तयार झालेल्याचे अवयव जर पाडले तर 2 आणि 5 येतात. त्यामुळे या ठिकाणी खंडित स्वरूपात याचं दशांश रूप आलेलं आहे. 2 नंबरचं उदाहरण आहे 25/99, म्हणजे 25ला 99 न भागणार आहोत. 25 आता पुढं 00 घ्या आणि 99 न भागा. 99चा पाडा म्हणजे जवळपास 99 ही 100च्या जवळ संख्या आहे, त्यामुळे 100 लक्षात घेऊन जर भागाकार केला तर आपल्या लक्षात येईल. पहिल्यांदा 25 संख्या आहे, 25ला भाग जात नाही म्हणजे शून्याचा भाग गेला. आता इथं संख्या झाली 250 झाली, म्हणजे 99 दुनी म्हणजे 100 दुनी 200 म्हणजे 2चा भाग जाईल. 92 18 हातचा आला 1, 92 18 आणि 1 19 आलेला आहे, म्हणजे 198. या ठिकाणी वजाबाकी करा, हातचा इकडे घेतला, 10तून 8 गेले, 2 उरले, इथे झाले 4, 14तून 9 गेले, उरले किती 5, इथं उरला 1, 1तून 1 गेला 0. परत पुढचं एक 0 आपण इथं उतरून घेतलं, 520 झालं, म्हणजे 99 किती आलं बघा 500. तसं 99 पाचा 100 पाचा 500 म्हणजे 99 पाचा जर 6 घेतलं तर याच्यापेक्षा जादा भागाकार येईल. 5 9 45 हातचा आला 4, 5 9 45, 45 आणि 4 किती आलं 49. आता यांची वजाबाकी, याची वजाबाकी आली 5, त्यानंतर 12तून 11तून 9 गेले, उरले 2, इथं आलं 0, परत 0. आता 250 आलं म्हणजे सुरुवात म्हणजे कितीचा परत भाग गेला 2चा भाग गेला, 2चा भाग गेला किती उरले 198. परत वजाबाकी किती येणार आहे इथं 52, परत 0, परत 5चा भाग जाईल म्हणजे जिथे किती येणार 495 येणार आहे. किती येणार 495, परत 25 उरणार आणि परत 0 घेतलं की ती भागाकाराची प्रक्रिया आहे ती कायमस्वरूपी पुढं सुरूच राहणार आहे. म्हणजे जिथे उत्तर काय येणार आहे, उत्तर याचं येणार आहे 25/99 बरोबर 0.25 असं येणार आहे. म्हणजे ज्याचं दशांश रूप कसं येणार 0.25. हे 2 अंक 2 आणि 5 पुन्हा येतात, म्हणजे या संख्येचं दशांश रूप अखंड आवर्ती आहे. ही भागाकार प्रक्रिया न संपणारी आहे. पुढील उदाहरण क्रमांक 3 पाहूया. 23ला 7 न भागणार आहोत. 23 पॉईंट पुढे घेऊया 0 0 किती 0 घेता येतील 7. तर बघा 7 त्रिक 21, उरले किती 2 उरले, परत त्याच्यावर घेतले 0, दशांश चिन्ह. आता दशांश चिन्ह पुढची 0 घेतली की दशांश चिन्ह. 7 दुनी 14, उरले 6, 7 ते 8 56, 8चा भाग, उरले 4, 7 5 35, उरले 5, परत 0, 7 7
49, उरला 1 परत 0, 7 एके 7, उरले 3 परत 0, 7 चौक 28, उरले 2 परत घेतला 0, 7 दुनी 14, उरले 6. म्हणजे पुन्हा हे 20, 60 ही भागाकाराची प्रक्रिया यायला लागलेली आहे. त्यामुळे आता काय करणार आहात, परत त्याच संख्या येणार आहेत. म्हणजे या सुद्धा संख्येचं दशांश रूप अखंड आवर्ती आहे. याचं उत्तर आपण लिहूया. उत्तर 23/7 बरोबर 0.3.2857 71 4 2. परत ती संख्या येणार आहे 2 8 5 7 1 4. अशा पद्धतीने हे अंक पुन्हा पुन्हा येणार आहेत. कुठले 2 8 5 7 1 आणि 4. म्हणून 0.3.285714 याच्यावर काय येणार आहे, बार येणार आहे. कारण हे अंक पुन्हा पुन्हा येणार आहेत. उदाहरण क्रमांक 3. खालील परिमेय संख्या p/q रूपात लिहा. उदाहरण 1. 0.6 बार. 6 बार म्हणजे 6 अंक हा पुन्हा पुन्हा येतो. याचं आपण उत्तर पाहणार आहोत. तर यापूर्वी आपण पाहिलं होतं, लक्षात ठेवा काय की जर एक दशांश चिन्ह नंतर अंक पुन्हा पुन्हा आवर्ती येत असेल तर आपण 10 न गुणतो. 2 अंक जर आवर्ती असतील तर आपण कितीनं गुणवतो, तो 100 न. आता या ठिकाणी समजा x बरोबर लिहूया. समजा x बरोबर 0.6 बार. आता एक घर आवर्ती आलेला आहे म्हणून x ला किती न गुणणार, 10 न गुणणार. 10x बरोबर 6 पॉइंट काय येणार आहे, 6 बार येणार. आता ह्या दोघांची वजाबाकी करणार, डाव्या बाजूंची वजाबाकी आणि उजव्या बाजूंची वजाबाकी. म्हणून 10x वजा x बरोबर 6.6 बार वजा 0.6 बार. 10x मधून 1x गेला, उरला किती, 9x. आणि या ठिकाणी 6.6 बार वजा 0.6 बार. 6 बारला 6 बार कॅन्सल होईल, उरले 6. म्हणून x बरोबर किती आलं, 6/9. आता इथे ह्या दोन संख्यांना समान संख्येनं भाग जातो. 3 भाग जातो. 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9. म्हणजे x ची किंमत किती आली, 2/3 आलेली आहे. म्हणून उत्तर 0.6 बार. उत्तर शेवटाला लिहिणार आहोत 0.6 बार बरोबर किंमत किती आली, 2/3 ची किंमत 0.6 बार आहे. आणि हे लिहिलेली संख्या आहे ती p/q स्वरूपात आहे. आता या प्रश्न क्रमांक 3 मधली पहिली 3 उदाहरणं पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 मधली 3 पाहिलीत, प्रश्न क्रमांक 2 मधली 3 पाहिलेली आहेत. आणि या वर्षी पुढील उदाहरणं जी आहेत 4-5 त्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. उदाहरण क्रमांक 2. 0.37 बार दिलेला आहे. याचाच अर्थ 3 आणि 7 हे 2 अंक काय आहेत, आवर्ती आहेत, म्हणजे पुन्हा पुन्हा येतात. म्हणून आपण काय करणार आहोत, या ठिकाणी 2 अंक आले म्हणून 100 न गुणणार आहोत. समजा x बरोबर 0.37 बार. आता याला किती न गुणणार, 100x बरोबर 100 न याला गुणल्यानंतर हे 37 अंक पुन्हा पुन्हा येतो.
हे 37 संख्या पुढे येणार आणि परत 37 वर काय येणार आहे, बार येणार आहे. आता ह्या दोघांची आपण वजाबाकी करणार. 100x वजा x बरोबर 37.37 बार वजा 0.37 बार आहे. आता 100x मधून एक x गेला, उरले किती, 99x बरोबर 37.37 बार वजा 0.37 बार, म्हणजे या ठिकाणी उरलं किती, 37 उरलेला आहे. म्हणून x बरोबर 37, हे 99 गुणाकारात आहे ते या ठिकाणी भागाकारात जाईल. म्हणजेच त्याचं उत्तर आलं. उत्तर लिहूया आपण. उत्तर 0.37 बार बरोबर काय आहे, 37/99. हे p/q स्वरूपात गेले. याला जर दशांश रूप दिलं तर 0.37 बार येणार आहे. तिसरं उदाहरण आहे. काय दिलेलं आहे, 3.17 बार. येथे सुद्धा काय झाले पहा, 1 आणि 7 हे अंक काय आहेत, आवर्ते आहेत. म्हणजे 2 अंक आवर्ते आहेत. म्हणून याला सुद्धा कितीनं गुणावं लागेल, 100 गुणावं लागेल. म्हणून समजा x बरोबर 3.17 बार. मग कितीनं गुणावं लागेल, म्हणून 100x बरोबर 100 जर गुणलं तर ही 2 घरं पुढे येतील, 317.17 बार येणार. आता ह्या डाव्या बाजूंची वजाबाकी तशी उजव्या बाजूंची वजाबाकी. म्हणून 100x वजा x बरोबर 317.17 बार वजा 3.17 बार. 100x मधून एक x गेला, उरले किती, 99x बरोबर 317 मधून 3 गेले, 314 आणि 17ला 17 बारला 17 बार कॅन्सल होणार आहे. म्हणून x बरोबर 314/99 आलेला. तिथे काही समान संख्येनं भाग जात नाही, त्यामध्ये संख्या तशाच राहणार. म्हणून उत्तर आपण लिहिणार आहोत 3.17 बार बरोबर 314 छेद किती आलेला आहे, 99 आलेला आहे. अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवता येतील. 4 नंबर आणि 5 नंबरचं सुद्धा तुम्ही उदाहरण सोडवा आणि सराव करा. यावर्षी फक्त त्या अभ्यासक्रमातून वगळलेलं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र.